येरमाळा यात्रेला गालबोट. हॉटेलमध्ये पनीर खाल्ल्याने महिलेचा फूड पॉइझनिंगमुळे दुर्दैवी मृत्यू. प्रसिद्ध असलेल्या येरमाळा यात्रेमध्ये एका हॉटेलमध्ये पनीर खाल्ल्याने गंभीर विषबाधा होऊन एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे यात्रा परिसरात मोठी खळबळ उडाली असून हॉटेलमधील खाद्यपदार्थांच्या दर्जाबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार ही महिला येरमाळा यात्रेसाठी आली होती. यात्रेतील एका हॉटेलमध्ये तिने पनीरचे सेवन केले. मात्र पनीर खाल्ल्यानंतर काही वेळातच तिला उलट्या आणि असह्य त्रास सुरू झाला. पनीरमुळे तिला तीव्र फूड पॉइझनिंग झाल्याचं लक्षात आलंय. नाही, मी मदत मागत होते तेव्हा महाराष्ट्र शासनाकडून एक काळी गाडी होती. त्यांना मी विनंती केली की माझ्या आईला न्या, पण ते माझ्यावर रागवले, मला आमच्या गाडीत रडू नको. आणि मग मी त्यांच्या गाडीतून उतरले. ते होते पैसे काढल्यामध्ये होते, अजिबात. पण पोलिसांनी पण पोलिसांना पण आम्ही थांबवलं की म्हणलं आम्हाला ना ट्रॅफिक हॉटेलमध्ये मदत करायची पण हे करा. पण पोलिसांनी जेवढे आज पुणे होते नाकाबंदीमध्ये त्या चौकामध्ये सगळ्यांचे नावं विचारा, त्यांच्यावरती गुन्हे दाखल करा. मला फक्त एक मागणी आहे, फक्त माझं जीव तर गेलंय, माझा जीव गेलंय. पण जेवढे तिथं होते ना ट्रॅफिकवाले, जेवढे होते पोलीस हवालदार, सगळ्याचं हे असतं बायोडाटा कुठल्या चौकामध्ये कोण कोणाला थांबवलंय. कुणाला काय बोलायचं आहे का? आम्हाला पण माहिती नाही, आम्ही इथं बसलेलो. आता ह्या आहेत आपल्या इथं काय पेशंट ही होता. मी हार्ट पंप केलं तिथून 500 मीटर मला ऐका ना, तुम्ही मला सांगितलं ऑक्सिजन कमी आहे. हा, तुम्ही ऐका ना, तुम्ही ऐका, आपण ऐका ना, ट्रीटमेंट केल्यानंतर ट्रीटमेंट केल्यानंतर तुम्ही ऐका ना, तुमच्या पैसे तुमच्या अंधामध्ये पेशंट ऑक्सिजन मध्ये ठेवलं होतं मी. तुम्ही घरी काय गेले अर्धासाठी? आम्ही आलो होतो ना. अहो तुम्ही आले होते पण तुम्ही पेशंट सेटल होता ना. अहो पण तुम्ही पेशंट म्हणून जायचं नाही ना. हे झालं. अहो पेशंट माझे गेले, तुम्ही म्हणता मी का जायचं नाही घरी? पेशंट तुमच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायचं, तुम्ही घरी जाणार? आयव्ही लाईन संपलं ऐका ना, ऐका ना. होतं, जवळ फोन पे पेशंट तुम्ही घरी जाणार का? म्हणून काय म्हणलं ठीक आहे, नंतर आल्यावर तुमचं हे करा, द्या पे करा. पेशंट म्हणून तुम्ही घरी जाणार का? पेशंटचं म्हणजे बिल हे पण मी कुठलं म्हणलं झालं? काय तुमच्याकडे ऐका ना, हे कुठलं आल्यावर झालं? विषय कुठला झाला? पेशंट सोडून घरी जायचं? अहो पण ते तुम्ही घरी जाणार. म्हणजे तुमचं म्हणणं की कारवाई झाली पाहिजे. माझं पेशंट गेलं ना, पण माझं पेशंट गेलं ना. पेशंट सेटल. अहो माझं सेट नाही होत. म्हणजे तुमचं काम काय होतं, तुम्ही आज 700 रुपये फी घेतली, कुठल्या जिम्मेदारी घेतली पाहिजे? आणि तुमचा पेशंट ऐका ना, आपण जे 15 मिनिट काय केलं केलं तुम्ही? आपण? काय केलं तुम्ही? इंजेक्शन केलं, काय? इंजेक्शन केलं? सलाईन टाकली. मला अख्खी ठीक आहे. सलाईन लावली. माझं गेलं ते. तुम्ही घरी काय केलं? तुम्ही घरी काय केले? आयव्ही लाईन संपलं होतं. अहो आयव्ही लाईन कुठलं संपलं? पण तुम्ही पेशंट सोडून तुम्ही घरी जायचं नाही ना. सकाळपासून नाही तुम्ही पेशंट सोडून तुम्ही घरी जायचं नाही. 6 वाजल्यापासून मी बसलो होतो. अहो कुठं बसतो ते मला माहित नाही. तुम्ही माझं पेशंट तुमच्या अंडरमध्ये होतं ना, तुम्ही ना पेशंट सोडून तुम्ही घरी जायचं होतं. हे बाकी तुम्ही ऐका ना, तुमच्या 3 डॉक्टर मग जे आता इथं हेडक्वार्टर दिलेले आहेत राहिला, हे कोणाचे आहेत? तुमचेच आहेत ना? आम्ही प्रायव्हेट क्लिनिक आहे सर आपलं. हा, प्रायव्हेट क्लिनिक आहे ना. मग इथं तुम्ही प्रशासनमध्ये इथं नाही नाही. इथं नाही. मग? त्यांच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं पहिले. इथलं नाही. त्यांच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं ना, ते ऍडमिट केल्यानंतर ना घरी गेले. हां, हा नाही मग त्यांनी ऐका ना, त्यांनी दुसऱ्या डॉक्टर पाठवलं. ऐकलं काय? माझं काही नाही. ऐका ना, 3 हॉस्पिटल भेटलो. 3 हॉस्पिटलमधून फक्त मला पळवपळवी केली की आमच्यापाशी ऑक्सिजन नाही, ॲम्ब्युलन्स पण नाही, आणि आमच्यापाशी अत्यावश्यक सेवा पण नाही, आमच्यापाशी लँडलाईन पण नाही. आता तुम्ही डॉक्टर लोक आहे किंवा काय आहे, हां हे आले मी महत्वाचे कार्यकर्ते. हां, बोला की काय झालं आता बघा की तुम्ही काय झालंय, बोला की चला बोला बोला की तुम्ही. प्रशासन आहे ना, आपण पण दवाखाना आपण सांभाळत आहे ना, सरकारी आहे ना दवाखाना. काय झालं म्हणजे आठवत काय बोलताय? स्पष्ट भाषेमध्ये एकदम व्यवस्थित बोला. आज पेशंट जगलेला नाही आहे, हे तुमच्या हलगर्जीपणामुळे तुमच्या. हो मी बोलतोय. तिथून इथपर्यंत यायला तुम्हाला वेळ झाला. कुठून? तुम्ही कसा काय वेळ झाला? हां, कसा काय वेळ झाला? किती वेळ झाला? बोला की किती वेळ झाला? तुम्ही काय चेकअप केला मला ते सांगा. हो सर तुमचं नाव सांगा. सर तुमचं नाव सांगा. सर तुमचं नाव सांगा ना. चेकअप केलं नाही तुमचं नाव सांगा ना. अहो तुमचं नाव सांगा की. हो हो सर नाव सांगा की. काय हो काय बोलले? अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. टॉप न्यूज पुणे,
जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड.